साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ शहादा संचलित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिककडून मान्यता प्राप्त अभ्यास केंद्र कोड क्रमांक 5221 ए च्या वतीने मी समंत्रक श्री मुकेश गोकुळसिंग राजपूत सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो। त्याचबरोबर मी समंत्रक मुकेश गोकुळसिंग राजपूत द्वारा निर्मित यूट्यूब चॅनलकडून सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार करतो। ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मानवी विद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम HUM 101 या विषयाची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणार। तरी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सदर यूट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सदर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। कारण सबस्क्राईब केल्याने जे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी पाठवणार आहे त्याची माहिती नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचेल। म्हणून सदर मुकेश राजपूत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हा मित्रांनो, व्हिडिओ तयार झाल्यानंतर मी त्याची लिंक तुम्हाला पाठवत असतो, सेंड करत असतो। ती लिंक देखील आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। आणि माझा व्हिडिओ कसा वाटला याच्याविषयी आपल्या प्रतिक्रिया अर्थात कमेंट्स जरूर पाठवा, कारण आपल्या प्रतिक्रिया म्हणजेच आम्हाला मिळालेली प्रेरणा होय। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या सत्रामध्ये पुस्तक पहिले HUM 101 मानव विद्यांचा अधिष्ठान, पुस्तक पहिले मानव विद्या व ललित कलांचा परिचय, याच्यामध्ये घटक क्रमांक 3 ज्याचं नाव आहे साहित्य, याच्यामध्ये आपला चौथा मुद्दा बाकी होता, तो म्हणजेच साहित्याचे प्रकार। चौथा मुद्दा कुठला बाकी होता मित्रांनो? साहित्याचा प्रकार। तर चला मित्रांनो, साहित्याचा प्रकार ह्या मुद्द्याविषयी विस्तृत माहिती समजून घेण्याचा आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, साहित्याचे 5 प्रकार आहेत। किती प्रकार आहेत साहित्याचे? 5 प्रकार आहेत। पहिला प्रकार कविता, दुसरा प्रकार कथात्मक साहित्य प्रकार, तिसरा नाटक, चौथा निबंध आणि पाचवा ललित गद्य, असे एकूण साहित्याचे 5 प्रकार आहे मित्रांनो। तर चला मित्रांनो, साहित्याचे जे 5 प्रकार आहेत त्याची विस्तृत माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत। सर्वात प्रथम साहित्याचे प्रकार। सर्वात प्रथम आपण साहित्याची व्याख्या पाहूया। तर चला, साहित्याचे प्रकार ह्या मुद्द्याविषयी माहिती अशी, साहित्य हा शब्दप्रयोग आपण करीत असलो तरी साहित्य किंवा साहित्यकृती वाचतो असे आपण म्हणत नाही, तर कविता, कथा, कादंबरी, नाटक वाचतो असेच आपण म्हणतो। शिक्षणातून, भोवतीच्या समाजातून आणि आपल्या स्वतःच्या वाचनातून आपल्याला साहित्याच्या प्रकारांची थोडीफार कल्पना आलेली असते। वर सांगितलेल्या प्रकाराहून आणखी काही प्रकार देखील ठाऊक असतात। उदाहरणार्थ प्रवास कथन, आत्मकथन, आत्मचरित्र, ललित लेख वगैरे। कविता म्हटले तरी त्याही भावकविता, दीर्घकविता, खंडकाव्य, महाकाव्य, गजल, हायकू, सुनीत, आख्यान काव्य, गीत काव्य
वगैरे असे प्रकार कवितेचे पण होतात मित्रांनो. हेही आपल्याला ऐकून किंवा वाचून माहीत झालेले असते. कथा, दीर्घकथा, कादंबरी, लघु कादंबरी असेही प्रकार कानावरून गेलेले असतात. कादंबरीच्या बाबतीत देखील सामाजिक कादंबरी, ऐतिहासिक कादंबरी असे शब्दप्रयोग केले जातात. हेही आपल्याला माहीत असते. कथा कादंबरीतून निबंध हा प्रकार वेगळा असतो, एवढे ज्ञान आपल्याला झालेले असते. त्याचप्रमाणे साहित्य म्हणजे मानवी अनुभवांची अर्थपूर्ण भाषेतली अभिव्यक्ती असते. साहित्याची व्याख्या पुनश्च एकदा ऐका मित्रांनो. साहित्य म्हणजे मानवी अनुभवांची अर्थपूर्ण भाषेतली अभिव्यक्ती होय. तसेच लेखक कवीने रसिकांशी केलेला तो संवाद असतो, अशी आपली कल्पना असते. आता आपल्याला साहित्याच्या प्रमुख प्रकारांची ओळख करून घ्यायची आहे. तर चला मित्रांनो, साहित्याचे जे 5 प्रकार सांगितलेले आहेत त्याच्यामधला पहिला प्रकार कविता, याच्याविषयी माहिती अशी. कवितेला स्वतःची एक संरचना असते. पुस्तक उघडल्यानंतर कविता कोणती आणि गोष्ट कोणती हे मजकुराच्या मांडणीवरून कळते. तसेच कोणी शब्दाचा उच्चार करू लागला तरीही तो, त्याचबरोबर शब्दाचा जो उच्चार करू लागला तरीही तो कविता म्हणत आहे, ही गोष्ट सांगत आहे हे कळते. शब्दाच्या उच्चारावरून देखील कळते की तो कविता बोलत आहे की गोष्ट सांगत आहे. सर्वसाधारणपणे आपण काव्य आणि गद्य असे शब्द वापरतो. वास्तविक पाहता पद्य आणि गद्य असे म्हणायला पाहिजे. परंतु कवितेशी पद्याच्या प्राचीन काळापासून असलेल्या संबंधामुळे काव्य म्हणजे पद्य असे स्पष्टीकरण तयार झालेले आहे. पद्यात कथा सांगितली जाऊ शकते आणि गद्याचा उपयोग कवितेसाठी केला जाऊ शकतो असे आता आपल्याला कळलेले आहे. तरी देखील पद्याचे आणि कवितेचे नाते नष्ट झालेले नाही. कवितेचे स्वरूप बदलत असते, पद्याचेही स्वरूप बदलत असते. मात्र पद्यामधली लय आणि गती गद्याचा उपयोग करणाऱ्या कवितेतही असणे आवश्यक आहे, असे एकंदरीत रचनांवरून लक्षात येते. समुद्राच्या लाटांमध्ये लय असते, तशी मानवी हृदयातही लय असते. संगीत आणि नृत्य यांच्याप्रमाणे कवितेत देखील लय आढळते मित्रांनो. तर ही होती कविता याच्या विषयी माहिती. आता मित्रांनो, आपण जो दुसरा प्रकार आहे कथा साहित्य प्रकार, दुसरा प्रकार कुठला? कथात्मक साहित्य प्रकार, याच्याविषयी माहिती घेऊया. ती अशी. कवितेत स्वरूप पाहिल्यानंतर, कवितेचे स्वरूप पाहिल्यानंतर साहित्याचा दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे कथात्मक साहित्य होय. प्राचीन काळापासून माणसे गोष्टी सांगत आलेली आहेत. याचे पुरावे मिथकांच्या म्हणजेच पुराण कथांच्या आणि लोककथांच्या रूपाने अजून दिसतात. आपल्याकडचे रामायण, महाभारत सारखे ग्रंथ हे गोष्टींचे
कथांचे सागरच आहेत. बृहत्कथा, कथा सरिस्तागर, पंचतंत्र, वेताळ पंचविशी, सिंहासन बत्तीशी, हितोपदेश हे प्राचीन कथा ग्रंथ विख्यात आहेत. गोष्ट सांगणे आणि ऐकणे हा मानवी स्वभावाचा एक भागच आहे असे म्हटले तरी चालेल. गोष्टी सांगण्याच्या परंपरेतून कथा आणि कादंबरी हे साहित्य प्रकार निर्माण झालेले आहेत मित्रांनो. विविध स्थळे आणि काळ यांचा समावेश कादंबरीत होऊ शकतो. कथावस्तूच्या स्वरूपावरून कादंबरीचे ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, मनोविश्लेषणात्मक, प्रादेशिक, ग्रामीण असे प्रकार केले जातात. चरित्र, आत्मचरित्र, आठवणी, प्रवास वर्णन किंवा प्रवास कथन यांचाही कथात्मक साहित्यात समावेश होतो. तर मित्रांनो, ही होती कथात्मक साहित्य प्रकारविषयी माहिती. आता आपण तिसरा जो प्रकार आहे साहित्याचा, नाटक, याच्याविषयी माहिती घेऊया. तर चला मित्रांनो, नाटकविषयी माहिती अशी. नाटक हाही ललित साहित्याचा एक प्रकार मानला जातो. नाटकाचा रंगभूमीशी, त्याच्या प्रयोगाशी संबंध असतो. जवळजवळ प्रत्येक नाटक रंगभूमीवर प्रयोग व्हावा यासाठीच लिहिले जाते. तथापि स्वतंत्रपणे त्याचा साहित्य म्हणून विचार करता येतो. प्रसंगाची रचना, पात्रांचे रेखाटन, पात्रांचे संवाद, कथानक या 4 अंगांनी नाटकाचा विचार केला जातो. नाटकाखेरीज नाट्यात्म व सादरीकरणाशी संबंध असलेली काही साहित्य प्रकार देखील आहेत. उदाहरणार्थ, नाटकामध्ये येणारे काही साहित्य प्रकार: 1. भारूड, 2. पोवाडा, 3. नाट्यछटा. तर हे नाटकामध्ये येणारे साहित्य प्रकाराचे उदाहरण आहेत मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण नाटकाविषयी माहिती पाहिली. आता साहित्याच्या प्रकारामध्ये 4था प्रकार निबंध याच्याविषयी माहिती पाहूया. ती अशी: निबंध या साहित्य प्रकाराचा ललित साहित्यामध्ये समावेश केला जात नाही, तर वैचारिक साहित्यात केला जातो. विचारांचे खंडनमंडन अथवा प्रतिपादन करण्यासाठी निबंध लिहिला जातो. त्यातील शब्दांना निश्चित असे अर्थ असतात आणि वाक्यांची मांडणी तर्कशुद्ध असते. साहित्यिक निबंध असा जर त्याचा एक प्रकार केला तर त्यात ललित साहित्याचे गुणधर्म शोधता येतात. विचार मांडत असताना किंवा दुसरा विचार खोडून काढत असताना काही निबंधकार सुभाषितांची, आख्यायिकांची, प्रसंग चित्रणाची योजना करतात. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रतिपादनात भावनिक आवेगही असतो. लोकहितवादी महात्मा फुले, विष्णू शास्त्री चिपळूणकर, आगरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेमाडे इत्यादींच्या निबंधात हे गुणविशेष आढळतात मित्रांनो.
लघुनिबंध, ललित निबंध किंवा ललित लेख या नावाने ओळखला जाणारा एक प्रकार मराठी साहित्यात आहे. त्यामध्ये आठवणी, त्याच बरोबर. तर मित्रांनो, ही होती निबंध याविषयीची माहिती, जो आपला चौथा प्रकार होता. आता साहित्याच्या प्रकारामध्ये पाचवा प्रकार ललित निबंध याच्याविषयी माहिती पाहूया. ती अशी: लघुनिबंध, ललित निबंध किंवा ललित लेख या नावाने ओळखला जाणारा एक प्रकार मराठी साहित्यात आहे. त्याच्यामध्ये आठवणी, विचार, प्रसंगचित्रण अथवा व्यक्तिचित्रण इत्यादी गोष्टी येत असतात. कथेची काल्पनिकता आणि चरित्र, आत्मचरित्रातील वास्तविकता यांचा मेळ त्याच्यामध्ये घातलेला असतो किंवा कोणत्या तरी घटना प्रसंगाच्या निमित्ताने जीवनविषयक चिंतन केलेले असते. ते चिंतन काव्यात्मक भाषेत व्यक्त केले जाते. गो. वि. करंदीकर, ग्रेस, श्रीनिवास विनायक कुलकर्णी इत्यादी लेखकांचे ललित लेखन उल्लेखनीय आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ललित निबंध किंवा ललित गद्य याच्याविषयी आपण माहिती पाहिली. अशा प्रकारे साहित्य म्हणजे काय, साहित्याचे जे 5 प्रकार आहेत, पहिला कविता, दुसरा कथात्मक साहित्य, तिसरा नाटक, चौथा निबंध आणि पाचवा ललित गद्य किंवा निबंध, असे 5 प्रकारांविषयी विस्तृत माहिती आपण ह्या मुद्द्यामध्ये पाहिली मित्रांनो. तर चला मित्रांनो, आता आपण घटक क्रमांक 3 साहित्य याच्यामध्ये आपण जितके पण मुद्दे आतापर्यंत अभ्यासली वेगवेगळे, तर ह्या सर्व मुद्द्यांमध्ये जसं आपण घटक क्रमांक 3 साहित्य याच्यामध्ये पहिला मुद्दा अभ्यासला होता. कलाकृतीतील समान घटक 3 आहेत. त्यानंतर सौंदर्यविष्कार, सर्व कलांचे समान घटक. त्याचबरोबर दुसरा मुद्दा साहित्याचे द्रव्य आणि माध्यम, याच्यामध्ये चिन्हांचे प्रकार, मग अर्थाचे प्रकार याच्याविषयी माहिती पाहिली. त्याचबरोबर साहित्याची भाषा, त्याच्यामध्ये अलंकार, प्रतिमा, प्रतीक, मिथक, अलंकाराचे प्रकार, त्याचबरोबर आकृती बंध याच्याविषयी माहिती. आणि चौथा मुद्दा साहित्याचे प्रकार, 5 प्रकार जे आपण आताच समजले, याच्याविषयी माहिती आपण घटक क्रमांक 3 साहित्य याच्यामध्ये पाहिले. आता मित्रांनो, याच्या पुढच्या मुद्द्यामध्ये हा जो घटक क्रमांक 3 आहे, आपण विस्तृत जे मुद्दे पाहिले, तर त्या मुद्द्यांचा सारांश आपण पुढच्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. म्हणूनच सारांशला जास्त महत्त्व असते. तर चला मित्रांनो, घटक क्रमांक 3 साहित्य हे पूर्ण जे प्रकरण आहे त्याचा सारांश जो आहे तो आपण पुढच्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये सारांश सांगताना या ठिकाणी एकूण 5 मुद्द्यांमध्ये सारांश सांगितला गेलेला आहे. तर चला मित्रांनो, आपण ह्या 5 मुद्द्यांमध्ये सारांश कसा सांगितला गेला त्याच्याविषयी माहिती घेऊया.
सारांशचा पहिला मुद्दा, साहित्य ही एक कलात्मक कला आहे. सौंदर्याचा आविष्कार करणे हे सर्व कलांचे एक समान तत्व आहे. हे साहित्यालाही लागू पडते. शब्द हे साहित्य कलेचे द्रव्य आहे, तर अर्थ हे माध्यम आहे. रोजच्या व्यवहारातील भाषा हेच साहित्याचे द्रव्य असले तरी शब्दांच्या जुळणीतून भावनाप्रधान अर्थ व्यक्त करणे, व्यंग्य अर्थ निर्माण करणे हे साधले जाते, तेव्हा भाषा ह्या द्रव्याचे साहित्याच्या माध्यमात रूपांतर होते व त्यातून वाङ्मयीन सौंदर्याचा आविष्कार होतो. तर मित्रांनो, हा पहिला मुद्दा सारांशचा, जो अत्यंत महत्त्वाचा होता. मित्रांनो, सारांश म्हटला म्हणजेच पूर्ण जो घटक आहे त्याचा सार असतो. म्हणून सारांश जो आहे तो अगदी व्यवस्थित ऐका, समजून घ्या. कारण सारांशच्या या 5 मुद्द्यांमध्येच पूर्ण घटक क्रमांक 3 आलेला असतो. म्हणून सारांशचा दुसरा मुद्दा व्यवस्थित ऐका, समजून घ्या. भाषा ही एक चिन्ह व्यवस्था असते. साहित्याच्या भाषेत प्रतिकृती, जसे टेबलाची आकृती, टेबलाचे छायाचित्र, दर्शक, दिशादर्शक बोट आणि प्रतिकात्मक ध्वज, राष्ट्राचे प्रतीक चिन्ह, ध्वज, राष्ट्राचे प्रतीक चिन्ह अशी 3 चिन्हे काम करतात. सारांशचा तिसरा मुद्दा, भारतीय साहित्यशास्त्रानुसार अर्थाचे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ आणि व्यंग्यार्थ असे 3 प्रकार पडतात. तर पाश्चात्य साहित्यशास्त्रानुसार अर्थाचे संकल्पनात्मक, प्रतिकात्मक आणि भावनात्मक प्रेरक असे 3 प्रकार पडतात. संकल्पनात्मक अर्थ किंवा वाच्यार्थातून एकच एक अर्थ कळतो. झाड म्हटले की एकच एक वृक्षवाचक संकल्पना कळते. लक्ष्यार्थ किंवा प्रतिकात्मक अर्थाने उच्चारलेल्या शब्दांशी अनुबंध असलेला दुसरा अर्थ जागा होतो. उदाहरणार्थ, कुबट म्हटले की विशिष्ट चव कळते आणि व्यंग्यार्थ किंवा भावनात्मक प्रेरक अर्थातून अर्थाच्या भावनात्मक व क्रियाप्रवर्तक अर्थछटा कळतात. उदाहरणार्थ, न्याय, प्रेम इत्यादी साहित्यात ह्या 3 शब्द शक्तींचा सर्जनशील वापर केला जातो. तर मित्रांनो, हा तिसरा मुद्दा होता सारांशचा. आता सारांशचा चौथा मुद्दा असा, वक्रोक्ती, रूपक तत्व, व्यंग्यार्थ ही साहित्याच्या अभिव्यक्तीची प्राणतत्वे आहेत. पुन्हा एकदा ऐका मित्रांनो, वक्रोक्ती, रूपक तत्व, व्यंग्यार्थ ही साहित्याच्या अभिव्यक्तीची प्राणतत्वे आहेत. त्यामुळेच व्यवहार भाषेतून साहित्य भाषा वेगळी ठरते. अलंकार, प्रतिमा, प्रतीक, मिथक
हे साहित्याच्या भाषेचे आविष्कार घटक आहेत. या विविध घटकांची व्यामिश्र, एकात्म आणि लयबद्ध रचना होऊन साहित्याचा आकृतिबंध तयार होतो. विचार, भावनांची एकात्मता आणि अनुभवाची लय साधल्याने ह्या रचनेत वाङ्मयीन सौंदर्याचे गुणधर्म अवतरतात. हा होता चौथा मुद्दा सारांशचा. आता शेवटचा सारांशचा मुद्दा, पाचवा मुद्दा, त्याच्याविषयी माहिती अशी: साहित्याचे अभिव्यक्ती धर्मानुसार कविता, कथा, कादंबरी, निबंध, नाटक, ललित गद्य असे ठळक प्रकारात वर्गीकरण करता येते. अशा सर्व साहित्य प्रकारांचा व उपप्रकारांचा मिळून एकत्रितपणे आपण साहित्य ही संज्ञा वापरतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी घटक क्रमांक 3 साहित्य ह्या पूर्ण प्रकरणाचा घटकाचा सारांश जो आहे 5 मुद्द्यांमध्ये विभागला होता. तो तुम्ही ऐकला असेल, समजून घेतला असेल आणि अशा पद्धतीने या ठिकाणी या व्हिडिओच्या सत्रामध्ये घटक क्रमांक 3 साहित्य हा घटक संपलेला आहे. आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पुस्तक पहिले, मानवविद्या व ललित कलांचा परिचय, याच्यामध्ये घटक क्रमांक 4 चित्रकला, शिल्पकला याच्या विषयी माहिती समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची प्रतीक्षा करा. लवकरच तुमच्यासाठी घटक क्रमांक 4 वर जे वेगवेगळे मुद्दे आहेत त्याच्यावर व्हिडिओ तयार करून पाठवू. आणि अशा पद्धतीने पहिल्या पुस्तकामध्ये एकूण 5 घटक आहेत, मग 5व्या घटकाचा आणि मग पुस्तक दुसऱ्यामध्ये जे घटक आहेत त्यांचा असा संपूर्ण पुस्तक पहिले व दुसरे संपूर्ण घटकांचे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मुद्दे समजवून तुम्हाला मी टाकत राहणार. तरी मित्रांनो, आपण HUM 101 या विषयाची जास्तीत जास्त सखोल माहिती प्राप्त करून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी सदर मुकेश राजपूत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जी वेळोवेळी मी माहिती तुमच्यापर्यंत पाठवत असतो ती आवर्जून समजून घ्या. सदर व्हिडिओ तुम्ही पाहत राहा, समजून घेत चला. कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला हा विषय जो आहे तो सोपा जाईल. त्याचबरोबर मित्रांनो, जाता जाता महत्त्वाचा संदेश: कोविड-19च्या जागतिक महामारीमध्ये घरात रहा, सुरक्षित रहा, 2 गज की दूरी, मास्क है जरूरी. ह्या महत्त्वपूर्ण संदेश बरोबरच मी सर्व विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा सांगू इच्छितो की सदर मुकेश राजपूत यूट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. त्याचबरोबर मित्रांनो, सबस्क्राईब जरूर करा. कारण सबस्क्राईब केल्याने मी जे नवनवीन व्हिडिओ तयार करून तुम्हाला पाठवत असतो
त्याची लेटेस्ट माहिती जी आहे, नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचेल. म्हणून सदर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि त्याचबरोबर व्हिडिओ तयार करून मी लगेचच तुम्हाला त्याची लिंक पाठवत असतो. ती लिंक देखील आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स जरूर पाठवा मित्रांनो. कारण आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स ह्या आम्हाला ऊर्जा देतात, नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा देतात. म्हणून आपल्या कमेंट्स प्रतिक्रिया जरूर पाठवा. त्याचबरोबर जाता जाता पुनश्च एकदा सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्ते, मंगलमय शुभकामनाएं.